मित्रांनो, सकाळचे 9 वाजले आहेत आणि जवळपास पुणे ते उस्मानाबाद असा 300 किलोमीटरचा प्रवास करून मी आलोय निपाणी गावातील राजशेखर पाटील यांच्याकडे। हे एक शेतकरी असून काही काळी त्यांच्यावर 10 लाख रुपयांचं कर्ज होतं, पण आज त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 25 करोड रुपयांपेक्षा जास्त आहे। बीएससी ॲग्रिकल्चर झाल्यानंतर पाण्याची कमतरता असल्याने त्यांनी 50 एकरमध्ये 300 पेक्षा जास्त प्रकारच्या बांबूंची लागवड केली आणि बांबूंचे जंगलच तयार केले। त्यांच्याकडे ट्रॉपिकल ब्लॅक बांबू, बांबूसा असे अनेक प्रकारचे बांबू आहेत। याचा उपयोग फर्निचर, अगरबत्तीची काडी असे अनेक बाय प्रॉडक्ट बनवण्यासाठी केला जातो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या बांबूंची विक्री संपूर्ण भारतात तर होतेच, पण विदेशामध्ये सुद्धा केली जाते। 50 एकर बांबूंची शेती सांभाळण्यासाठी फक्त एक लेबर त्यांच्याकडे आहे आणि ते बांबूंची रोपे शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत देतात। त्यामुळे तुम्हाला ही बांबू शेती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।